पण झाला नाही आणि दिव्यांगाला 5% पगार दिले. मी मुख्यमंत्र्यांना एक SMS केला होता. जालन्यातला एक दिव्यांग होता, काहीतरी त्याचं नाव राऊत का काहीतरी होतं. त्यानं मला मेसेज केला, म्हणजे 6 महिने झाले बच्चू पगारच नाही आहे आणि दोघे नवरा बायको आम्ही अपंग आहे. बिस्किटवर जात होतो, बिस्किट खाऊ. हे दुःख काही एका जातीचं नाही आहे, एका धर्माचं दुःख नाही आहे. आणि हे असंच आम्ही पाहतो का सगळ्याकडे ही सगळी वाईट अवस्था आहे. मी महाराष्ट्रभर फिरलो दिव्यांगांसाठी, त्यांच्या मतासाठी नाही फिरलो. 350 गुन्हे दाखल झाले. 350. चांगली गोष्ट नाही आहे, सांगायला सोपं वाटते, पण डोक्यावर 350 गुन्हे घेऊन फिरतोय बच्चू कडू. स्वतःसाठी नाही तर त्या दिव्यांग शेतकऱ्यासाठी फिरतोय. 115 वेळा रक्तदान केलेलं आहे, 115 वेळा. आम्ही जहाज सामान निवडून नाही आलो. माझ्या प्रचाराला काही नेत्याने बोलावला. सगळे माझ्या विरोधात सगळे राजकीय नेते बोलत होते, पण बच्चूकडच्या प्रचारात माझा सामान्य माणूस भेटून उठून 4 वेळा निवडून आणलेला आहे. ह्या लोकांनी, ह्या तुमच्यासारख्या लोकांनी 4 वेळा निवडून आणलेला आहे. सामान्य लोक जात ठेवतं. मी स्वतः 20 वर्ष अनुभवलो आहे. प्रचंड मेहनत घेतली. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ज्याला डोळे नाही त्याचं तर आम्ही विचारलं, अरे भाऊ आई कशी दिसतं माहित नाही, तिचा चेहरा, तिचं नाक कसं आहे, डोळे कसे आहे, गोरी आहे, काळी आहे माहित नाही. आयुष्य निघून जात, ना झाडाचा कलर माहित पडत, ना स्वतःचा चेहरा पाहताय. अशी जगणारी लोक आहेत. त्याचं काम करणारे माणसं संपले. फक्त अभंग सांगायचा, भाषण करायची, पण त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरापर्यंत जाण्याची आम्ही पाहिजे अवकाश कोणाची नाही आहे. माझं हे म्हणणं आहे का एखाद्या लखपतीच्या घरी, एखाद्या श्रीमंताच्या घरी, आमदाराच्या घरी नाही गेला तरी चालत, पण माझा आमचा शेतकरी जो कार्यकर्ता आहे तो त्या म्हातारीच्या घरापर्यंत जाऊन तिचं भलं करण्याचं काम केलं पाहिजे. शेतकरी माणूस सगळंच काम मतासाठी नसतं भाऊ, आशीर्वादासाठी पण असतं. शिकवणं हे काम आशीर्वादासाठी केलेलं आहे, मतासाठी नाही केलं. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आम्ही पाहतो. त्या दिव्यांगाच्या घरापर्यंत गेलो, प्रत्येक दिव्यांगाचं घर पाहिलं. जेवढं करता येईल, जेवढं पाहता येईल तेवढे त्याचे दुःख पाहिले, त्यांच्या यातना पाहिल्या. 2 पाय नसणारा माणूस या गावातून त्या गावात कसा जात असेल, एसटीत कसा बसत असेल, एसटीतून उतरत कसा असेल, त्याच्या काय दुखणं असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहत होतो. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आमच्या आमदार खासदारांना कधी त्याच्याकडे पाहण्याची कधी फुरसतच सापडली नाही, त्याचे दुःख जाणण्याची गरजच भासली नाही. त्याला माहिती आहे का हे याच्यामुळे काही राजकारण होणार नाही, आणि हे मलाही माहिती आहे याच्यामुळे राजकारण होत नाही, कारण यांचे मत गावात 10-15च आहे, यातले अर्धे मत मारायलाच नाही. राजकारणी लोक मताशिवाय काहीच करत नाही, आणि म्हणून सगळे वाऱ्यावर पडले होते. यांचा वाली कोणी नव्हतं. सक्का भाऊ सुद्धा राग करायची अशी अवस्था होती. बच्चू कडून या दिव्यांगासाठी 152 शासन निर्णय काढले. 152 शासन. 600 रुपये महिना होता, 1000 रुपये केला, 1000 रुपयाचे 1500 केले. आणि आता आम्ही सांगतोय देवेंद्रजीनं या अधिवेशनात जर आम्ही सांगतोय महिना वाढवला नाही, तर आम्ही सांगतोय संघर्ष बच्चू कडू सोबत आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं. 1500 रुपयामध्ये माझा दिव्यांग जगत कसा असेल,
आम्ही त्याच्यावर आम्ही पाहतोय तो कशा पद्धतीनं आम्ही त्याचं जीवन जगलं आपलं आयुष्य काढत असेल हे आपण तपासलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. या दिव्यांगाच्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी देण्याचं काम 15 वर्ष आम्ही केलेलं आहे. नव्हे तर देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आपण दिलं. मित्र, लढाई बोलणं सोपं आहे, टीका टिप्पणी करणं सोपं आहे, पण लढाई करणं फार कठीण आहे. 7 दिवसाचं अन्न त्याग केलं, अन्न खाल्लं नाही. 15 दिवस झाले नाही, 7 दिवस चालत आलोय. 7वा आजचा 6वा दिवस संपता, उद्याचा 7वा दिवस संपता. लोक येईन का, प्रतिसाद भेटन का काही माहित नाही, ओळख नाही. किती लोक आपल्यासोबत चला, कारण हे जाती धर्माची लढाई नाही आहे. जातीसाठी न पेटतात लोक, धर्मासाठी न पेटतात. हे झेंडा जरी आम्ही पाहतोय खाली टाकला तरी समाज पेटून उठतं. भाऊ, सगळ्याच जाती अशा भडकतात, एकच जात थोडी भडकते. जाती धर्माची लढाई लढणं सोपं आहे हो, पण त्याची जातच माहित नाही, ज्याला कोणी विचारत नाही, तो सगळ्याच जातीचा आहे, सगळ्याच धर्माचा आहे. त्या शेतकऱ्याची लढाई लढणं एवढी सोपी नाहीये. शरद जोशीच्या पत्नीनं पण आत्महत्या केली. काय दुर्दैव आहे देशात. ज्याला देशातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचाव्या अख्खं आयुष्य शरद जोशीनं तुमच्या आमच्यासाठी घातलं. अमेरिकेतली चांगली सगळी चौकली सोडून या शेतकऱ्यासाठी, जातीनं शेतकरी नसणारा हा माणूस तुमच्या आमच्यासाठी तडफडत होता, भित्तीवर लिहित होता, भीक नको हवे खावाचे दाब असं ठणकावून सांगत होता. त्याला लोकांना वर्ध्याच्या हिंगणघाट मतदारसंघात पाडलं. जातीच्या नावानं पाडलं, धर्माच्या नावानं पाडलं. आणि तुमच्यासाठी लढणारा माणूस, तुमच्यासाठी गुन्हे दाखल करून घेणारा माणूस, आणि त्याचं एखाद्या गावठी माणसानं त्याचं पतन करावं याच्यासारखी दुःखाची गोष्ट नाही आहे. मी निवडणुकीचं बोलायला नाही आलो, कुणावर शिव्याशाप झाले नाही आलो. मला तर अतिशय आनंद आहे का या स्टेजवर सगळ्या पक्षातले लोक आहेत. हाच आमचा विजय आहे, हा आमच्या शेतकऱ्याचा विजय. बोलताना इथल्या लोकांना सांगितलं मी या पक्षाचा आणि त्या पक्षाचा आहे, पण शेवटी तो सांगत होता पहिले मी शेतकरी आहो. खरं तर आमची लढाई अर्धी अधिक जिंकलो आहो, आम्ही अर्धी अधिक जिंकलो आहोत. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यानं ही जर भूमिका घेतली, मी कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, प्रत्येकानं आपापला धर्म अतिशय गर्वानं आम्ही पाहिजे अभिमानानं समोर घेऊन जावा. त्याच्या जातीसाठी त्यानं काम करावं असं नाही केलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्या जातीत कोण असाल तो शेतकरी आहे, विसरू नका. आणि ते सांगायला आलो.